विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत आलेली आहे, त्यामुळे शेतकरी आता संतप्त आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर माजी कृषी अधिकारी आणि विम्याचे अभ्यासक उदय देवळणकर सर आहेत। सर, शेतकऱ्यांना अतिशय तुटपुंजी मदत आलेली आहे, काय क्रायटेरिया असतो ही मदत देताना विमा कंपन्यांची? विमा देताना गेल्या 7 वर्षातल्या 5 वर्षातलं बेस्ट उत्पन्न म्हणजे जास्त ॲव्हरेज असलेल्या वर्षांचं उत्पन्न आपण गृहीत धरतो आणि त्याची सरासरी उत्पन्न म्हणून आपण गृहीत धरतो। आणि हे म्हणजे हे उंबरठा उत्पन्न आणि ह्या वर्षी आलेलं उत्पन्न ह्यांच्या फरकातली रक्कम आणि त्याचा जोखीम स्तर असतो 70% आणि जोखीम स्तर ठरवताना त्या पिकाची MSP आणि लॉंग टर्म ॲव्हरेज या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला असतो। यात एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला। समजा 1 टन म्हणजे आपल्याकडचं एका गावातलं महसूल मंडळातलं सोयाबीनचं ॲव्हरेज आहे 1000 किलो। आता एका महसूल मंडळात साधारण 16 ते 21 गावं असतात आणि याच्यात किमान 12 प्रयोग केले जातात। हे प्रयोग विकास विभाग म्हणजे जिल्हा परिषद, महसूल विभाग आणि कृषी विभाग अशा 3 यंत्रणांकडून आपण करतो। किमान 10 प्रयोग झाल्यावरच आपण हे गृहीत धरतो विम्यासाठी। आणि जर महसूल म्हणजे तालुका हे महसूल मंडळाच्या ऐवजी युनिट असेल तर मग ते प्रयोग जास्त होतात, 15 ते 18 प्रयोग केले जातात त्याच्यामध्ये आणि त्याच्या सरासरीनंतर त्या महसूल मंडळाच्या विम्याची मोजणी आपण करतो। ह्याच्यात काय झालं आहे की गेल्या 5-7 वर्षामध्ये सातत्याने उत्पन्नात घट आहे आणि ही घट आल्यामुळे सरासरी उत्पन्न कमी आलेलं आहे। आता उदाहरण द्यायचं झालं तर एखादं 1000 किलो एका गावातलं सोयाबीनचं उत्पन्न आहे आणि तिथला जोखीम स्तर 70% म्हणजे 700 किलो आहे आणि प्रत्यक्षात उत्पन्न आलं त्याचं 699 किलो, तर त्याला 1 किलोचे पैसे मिळतील। म्हणजे MSPच्या भावाप्रमाणे त्याचा 4550 प्रति क्विंटल असेल तर 45 रुपये त्याला मिळतात। त्याचे जे पर्टिक्युलर कॅल्क्युलेशन्स आहेत ते आपण पाहिले पाहिजेत आणि ह्या परिस्थितीमध्ये सातत्याने गेल्या काही काळात विमा दिला गेला तर सतत जेव्हा विमा दिला जातो त्या एखाद्या पिकात, एखाद्या महसूल मंडळात आणि त्याचं एकही चांगलं वर्ष येत नाही ॲव्हरेज वाढवण्यासाठी, तर त्यावेळेला ह्याचं लाभ कमी होत जाणार हे उघड आहे। त्यामुळे 1-2 तरी चांगली वर्ष चांगल्या ॲव्हरेजची आली त्या महसूल मंडळात तर विम्याचा अधिक लाभ मिळू शकेल। सर, दुसरा प्रश्न असा, एकाच मंडळात शेतकऱ्यांना वेगवेगळा विमा कसा येतो? एकाच पिकासाठी एकाच मंडळात जर विम्याचा दर ठरलेला असेल आणि 20 गुंठे क्षेत्र आहे, 30 गुंठे क्षेत्र आहे, तर एका क्षेत्रासाठी एकच रकमेचा विमा मिळेल, याच्यात फरक येणार नाही। याच्यात फरक आला तर ते निश्चितपणे चूक आहे, ती तपासावी लागेल। सरकारचा विमा कंपन्यांवर वचक आहे का, तुम्हाला काय वाटतं? याची अतिशय फॅब्रिकेटेड डिझाईन प्रोसिजर आहे। त्याच्यात हा एक करार आहे आणि तो करार अगदी व्यवस्थित पार पाडला जातो। कुणावर वचक असण्याचा प्रश्नच नाही। विमा कंपनीच्या माध्यमातून सरकार हे शासन राबवत असलं तर ही जोखीम सगळी शासनाने घेतलेली आहे। अधिक यंत्रणा गुंतवणं शक्य नसल्यामुळे ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या युनिटची मदत घ्यायची म्हणून विमा कंपन्यांची मदत घेतलेली आहे। सरकारी पातळीवर काही लोकांचं असं मत आहे की हे सरकारतर्फे राबवलं जावं, अर्थात याबाबतीत शासन निर्णय घेईल। पण ही गोष्ट उघड आहे की वारंवार एखाद्या महसूल मंडळामध्ये संकट येत असली आणि त्याचं सरासरी कमी होत गेली तर साहजिकच तिथल्या विम्याचा लाभ कमी होत जातो। सर, हे सर्व होत असताना कृषी अधिकाऱ्यांचे पंचनामे असतात, ते ग्राह्य धरले जातात का आणि नसतील तर का? 2 प्रकारचे वेगळ्या गोष्टी आहेत। NDRFचे म्हणजे आपत्ती व्यवस्थापनासाठी आपण पंचनामे करतो, ते सगळे त्याचं नियंत्रण महसूल विभागाकडे, त्याचा प्रश्न नाही। कुठल्या विभाग हे महत्त्वाचं नाही, पण त्याची एक डिफाईन्ड प्रोसिजर आहे आणि त्याचा नॉर्म सरकारने जवळपास दुप्पट केलेला आहे गेल्या काही काळामध्ये। पण पंचनामे कृषी विभागाचे विम्यासाठी नसतात, विम्यासाठी केवळ पीक कापणी प्रयोगच असतात आणि त्याचं नियंत्रण सगळं हे सांख्यिकी विभागाकडे असतं देश पातळीवरती आणि सांख्यिकी विभागाकडून याचं नियंत्रण केलं जातं। त्याचं मॉनिटरिंग, त्याचं मॅनेजमेंट, त्याचं टार्गेट निश्चित करून देणे, त्याची यंत्रणा ठरवणे, त्याचं रँडमायझेशन करणे, हे सगळं अतिशय वेल डिफाईन्ड म्हणजे निश्चित केलेली कार्यपद्धती आहे। त्याच्यामध्ये काही बदल होत नाही। म्हणजे हा कोणाचा वर वचक आहे का याचा प्रश्न नाही, तर ती डिफाईन्ड प्रोसिजर आहे आणि त्याच्याप्रमाणे ते काम होतं। सर, पीक विमा अधिक मिळण्यासाठी काय करणं सध्या गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की पीक विमा मागण्याची आणि देण्याची गरज येऊ नये, म्हणजे इतकं चांगलं उत्पन्न शेतकऱ्यांना मिळावं। पण जी पिकं शेतकरी घेत आहेत त्याच्यामध्ये जोखीम जबरदस्त आहे।
म्हणजे महाराष्ट्रातले 50 लाख हेक्टरहून अधिक वर सोयाबीन आहे. आता इथं जर आपल्याकडे 5-6 वर्ष दुष्काळ पडत असेल तर ह्या पिकाची रिक्वायरमेंट, वॉटर रिक्वायरमेंट 600 मिलीमीटरच्या आसपास आहे. कापसासारखं पीक 40-42 लाख हेक्टरवर आपण घेतो आणि ह्या पिकाची वॉटर रिक्वायरमेंट 700 मिलीमीटरपेक्षा अधिक आहे. मक्यासारखं पीक आहे 8-9 लाख हेक्टरवरती आपल्याकडं. ही तिन्ही पिकं मिळून 1 करोड हेक्टर आपण पेरतो आणि ह्या सगळ्यांची पाण्याची गरज ही 600, 700, 750 मिलीमीटर अशी आहे. आणि दुष्काळामध्ये तुम्ही पाहता की आपल्याकडे जो पाऊस पडतो त्याचं प्रमाणच 350 मिलीमीटरपासून 550 मिलीमीटरपर्यंत आहे. मग अशा वेळेला ह्या पिकांची जोखीम वाढते आणि सरासरी 5 वर्षाचा ॲव्हरेज नसल्यामुळे त्याच्यात विम्याचा लाभ होत नाही. मग याच्यासाठी वेगळा विचार आपल्याला करावा लागणार आहे. याच्या पर्यायी पिकांना दुष्काळामध्ये टिकू शकतील आणि जगभर त्यांना मागणी असेल अशी अनेक पिकं आपल्याकडे आहेत. असे मिलेट्स आहेत, अशा तेलबिया आहेत. पण तेलबियांमध्ये ब्लेंडिंग असल्यामुळं तेलबियांना फारसा भाव मिळू शकत नाही. तेलबियांवर आपण आत्मनिर्भर नाही. 70% तेल आपण आयात करतो. 1.25 लाख करोडहून अधिकची रक्कम मागच्याच क्वार्टरला म्हणजे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी खर्च झाल्याचं केंद्र सरकारने जाहीर केलं. तर याचा साकल्याने विचार करून शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळेल, अधिक फायदा मिळेल अशा सस्टेनेबल पिकांकडे आपण वळलं पाहिजे. केवळ विमा हे एक उत्तर असू शकत नाही आणि ह्या फॉर्ममधला विमा आता फारसा शेतकऱ्यांना उपयोगी पडेल असं मला वाटत नाही. सर, आता जो विम्यातून मदत आलेली आहे ती मदत अगदी तुटपुंजी आहे, शेतकरी हैराण आहेत. बरोबर. तर शेतकऱ्यांपुढे आता पर्याय काय म्हणजे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे? आता जी मदत मिळाली ती तर कमी आहे, तर त्यांना पुढे दाद मागण्यासाठी काय पर्याय उपलब्ध आहेत आणि काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं? नाही, ह्याच्यात निर्णय शासनाने घ्यायला पाहिजे आणि जर विमा पीक कापणी प्रयोग आणि मिळालेला विमा ह्याच्या आधारावर शासनाने काही मदत द्यायचं ठरवलं अधिकची तर शासन स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकतं. परंतु ह्या योजनेची एक विशिष्ट कार्यपद्धती आहे आणि त्यामध्ये जे काही उपलब्ध साधनं आहेत त्याच्यानुसार आलेले जे निष्कर्ष आहेत त्याप्रमाणेच ही योजना चालेल. पण याचा आधार घेऊन अधिकची मदत शासन देऊ इच्छित असेल तर ती देऊ शकतं. ती द्यायला हरकत नाही. त्याची मागणी शेतकरी करू शकतात. नक्कीच. तर आपण पाहतोय की विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकतीच तुटपुंजी अशी मदत आलेली आहे. त्यामध्ये अनेक प्रश्न हे उपस्थित होत आहेत. त्यामुळे आता नक्की यावर पर्याय काय आणि नक्की या प्रश्नांची उत्तरं काय हेच देवळानकर सरांनी आपल्याला महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. कॅमेरामन अनिल पवारसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.